नमस्कार मराठीमध्ये मी योगेश हवालदार। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूयात, पंढरीच्या आषाढी वारीने महाराष्ट्राची भाषा संस्कृती घडविली, मराठी भाषा समृद्ध केली। ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातला ते संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांनी ज्ञानाचा प्रबोधनाचा मार्ग प्रशस्त केला, तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला। समाजातील सर्व स्तरातील संतांनी स्वतः साक्षर होऊन आपल्या कुटुंबाला पहिल्यांदा साक्षर केलं। या संत मेळ्यानं मग ज्ञानगंगा घरोघरी नेली। आपापलं जगणं साहित्यात आणून या संतांनी मराठी भाषा आणि साहित्य तर समृद्ध केलंच, पण कुठलंही काम हलकं किंवा कमी दर्जाचं नाही हा श्रमप्रतिष्ठेचा संदेशही समाजाला दिला। त्यामुळे संत साहित्य हे खऱ्या अर्थानं लोकसाहित्य बनलं। संतांच्या या कार्याचा संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर श्रीरंग गायकवाड यांनी घेतलेला हा आढावा। नौपतलालजी सांकला यांच्या स्मरणार्थ हा डिजिटल वारीचा विशेष कार्यक्रम प्रायोजित केला आहे पुण्यातील रविराज रियालिटीज यांनी। तर पाहूया माऊली अर्थात डिजिटल वारी। भाषिक सौष्ठव ज्याला म्हणतात किंवा भाषा समृद्ध ज्या कोणी केली ती म्हणजे मध्ययुगातल्या संतांनी। म्हणजे आपण जी भाषा बोलतो, उभा महाराष्ट्रात जी भाषा बोलतो ती या संतांनी घडवलेली आहे असं आपण अगदी ठामपणे म्हणू शकतो। जसं संत जनाबाईंचे अभंग आहेत, झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, किंवा ओव्या गाते कौतुकातू येरे बा विठ्ठल असं जनाबाई म्हणते। 700 वर्षांनी खेडोपाड्यातल्या निरक्षर बायकांचे हे अभंग आणि ओव्या पाठ आहेत। याचं कारण एवढं सुंदर सोपं सकस जनाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे। आणि ही जी संत परंपरेची ही जी ताकद आहे ती खऱ्या अर्थाने या संत साहित्यामध्ये पडलेली। या संत साहित्याने आपल्याला घडवलेलं आहे, आपली भाषा घडवलेली आहे, महाराष्ट्र घडवलेला आहे। पण असंही झालेलं आहे, मध्यंतरी भालचंद्र नेमाडे सर यांनी एक खंत व्यक्त केली होती की आपल्याकडे जे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये हे 18 पगड जातीतले आलुते बलुते जे कारागीर आहेत त्यांची भाषा किंवा त्यांची परिभाषा ह्या आपल्या इंजिनिअरिंगमध्ये कधीच आलेलं नाही। आणि खरं आहे, म्हणजे सुतार आहे, गवंडी आहे, या लोकांची जी कामं आहेत त्यांची परिभाषा किंवा त्यांचं कामातलं ज्ञान या इंजिनिअरिंगमध्ये कधी आलं नाही। आणि ते जर आलं असतं तर खरोखर ते क्षेत्र तर समृद्ध झालंच असतं, पण आपली भाषासुद्धा अत्यंत समृद्ध झाली असती असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे बघा, सोनार जातीतले किंवा सोनारकीचा व्यवसाय करणारे संत नरहरी सोनार आहेत, ते बघा किती छान अभंग लिहितात। देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, मनबुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीत रात्रंदिवस। म्हणजे त्या कामामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आणखी त्यांचे अभंग आहे। हे सोनारकी करत असताना ते आयुष्य त्यांचं जे आहे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये पडलेलं आहे। आणि मग संत सावतामाळ्यातच आहेच आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी। आणखी एक त्यांचा अभंग असा आहे, आमची माळी याची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा। आता मोठ आणि नाडा ह्या गोष्टी काय आहेत हे आत्ताच्या जनरेशनला कदाचित माहिती नसतील, पण त्यांनी हे जे तंत्रज्ञान आहे ते सुद्धा कधीतरी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये आलं असतं किंवा अजूनही त्याचा काही अंतर्भाव झाला असता, ती परिभाषा इथं सांगितली गेली असती तर कदाचित आणखी सोपं झालं असतं। म्हणजे नेमाडे सर म्हणतायत तसं त्याच्यात तथ्य आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो। शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखिला डोळा। याच्यातलं जे भाषिक सौष्ठव आहे ते अत्यंत सुंदर आहे। आणि प्रेम जाई जुई व्याली म्हणजे ह्या जाई जुईकडं पाहिल्यावरच प्रेमाचं भरतं यावं एवढं सुंदर, म्हणजे घामाचं शिंपण करून सावतामाळ्याने हा मळा फुलवलेला आहे असं ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात। आणि पुढं जाऊन मगाशी आपण चोखामेळ्यांचा जो उल्लेख केला त्यांचा एक सुंदर अभंग आहे, विठू पाटलाचा महार, चोखामेळ्याचा जोहार, सकळ संतांचा कारभार, मज नाफराचे शिरिकी मायबाप। म्हणजे पाटलाची जी कामं असतात गावकीच्या कारभाराची ती त्या काळामध्ये महार जातीमध्ये दिली जायची आणि तो गावकीचा कारभार खऱ्या अर्थानं हिशेब किताब ठेवण्यापासून त्या समाजातला माणूस ते करत असायचा। चोखामेळा हे त्यांचं काम
करायचे आणि ते काय काम आहे हे त्यांनी नोंदवूनही ठेवलेलं आहे. हा जो गावकीचा जो कारभार आहे, गावाचा जो कारभार आहे, तो मी कसा ठेवतो, त्याचा हिशेब मी कसा देतो, हे त्यांनी, याचा अर्थ चोखामेळ्यांना लिहिता वाचता येत होतं, हिशेब येत होता, गणित येत होती. हे अभंगावरनं अगदी सिद्ध होते. आणि दुसरी गोष्ट, मज नाफराचे शिरिकी जी माय बाप. मला एक आश्चर्याची गोष्ट अशी वाटते की संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांच्या भाषेमध्ये जे वेगवेगळ्या, म्हणजे फारसी आहे, उर्दू आहे, हे सगळे शब्द येतात. आणि याचा अर्थ या फारसी, उर्दू, अरबी रचनांचा अभ्यास त्यांनी केलेला असावा किंवा त्यांच्या कानावर ते शब्द पडत असावेत. तो काळ असा होता की सुफी संत त्या काळात त्यांचं महाराष्ट्राभर फिरणं होतं, देशभर फिरत होते, त्यातले महाराष्ट्रात आले होते आणि त्यांच्या संपर्कात ही उभयता आली असावी. त्याचा मोठा परिणाम त्यांच्या काव्याचा संत साहित्यावर तर पडलेला आहेच आहे, तर या संत चोखामेळा आणि सोयराबाई यांच्यावर पडणं तो अत्यंत साहजिक होता. त्यामुळे हे फारसी असतील, उर्दू असतील, अरबी असतील, हे शब्द त्यांच्या अभंगांमध्ये आपल्याला पडलेले दिसतात. संत सोयराबाईंचाच विषय आलाय म्हणून बघा, आठवतो की किशोरीताई आमोणकरांनी एक सुंदर अभंग लिहिलाय. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. हा जो अभंग आहे तो किशोरी आमोणकरांनी गायलाय, फक्त तो लिहिलाय म्हणे चोखयाची महारी, म्हणजे संत सोयराबाईंनी तो लिहिलाय. म्हणजे बघा, एकीकडे विटाळाचे अभंग लिहिणारी संत सोयराबाई, म्हणजे जेव्हा महिलांना आत्ताच्या काळात सुद्धा मंदिरात जाऊ द्यावं की न द्यावं याच्यावर वादविवाद झडतायत, अशा काळात संत सोयराबाई ह्या विटाळाचे अभंग लिहितात. आणि दुसऱ्या बाजूला अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, एवढा सुंदर अभंगही लिहितात. मला सांगा, मराठी भाषा ह्या अशा सगळ्या दीनदलित वर्गातल्या, उपेक्षित वर्गातल्या, तळागाळातल्या संतांनी समृद्ध केलेली आहे. आणि म्हणून तर ज्ञानदेव म्हणू शकतात की अमृतातेही पैजान जिंकण्याचं सामर्थ्य या मराठी भाषेमध्ये आलेलं आहे. आणि पुढं तुका झालासे कळस, असं जे बहिणाबाई म्हणून ठेवतात, तुकारामांनी ते या भाषेवर कळसच चढवला. म्हणजे संत तुकारामांचे थेट वंशज आणि डॉक्टर सदानंद मोरे हे असं म्हणतात की जर महाराष्ट्र तुम्हाला हा जर समजून घ्यायचा असेल, याचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास जर समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुकाराम नावाचा एक टेहळणी बुरुज पकडावा लागेल आणि या बुरुजावरून तुम्हाला सगळा महाराष्ट्र दृष्टीपथात येईल. तर याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांचं जे साहित्य आहे, जी अभंगरचना आहे, ती खरोखर अद्वितीय आहे. पिढ्या अजूनही गावोगावी खेडोपाड्यामध्ये शेतकरी तुकारामांचे अभंग म्हणत पेरणी करतात, तुकारामांचे अभंग म्हणत नांगरणी करतात, तुकारामांचे अभंग म्हणत पंढरीची वारी करतात. काही व्यवहार करायचा असेल तर तुकारामांचं प्रमाण मांडतात. जर नैतिक सामर्थ्य कुठलं असेल या शेतकऱ्यांमध्ये, अडाणी लोकांमध्ये, निरक्षर लोकांमध्ये, ते तुकारामांच्या अभंगांचं सामर्थ्य आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मोरे सरांनीच असं त्यांच्या तुकाराम दर्शन या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की एखादा खटला जर किचकट असेल आणि आपण कोणाच्या बाजूने न्याय द्यावा हे जेव्हा सुचत नसेल, तेव्हा न्यायमूर्ती तुकारामांचे अभंग वाचून जातात आणि त्याच्यात जे नैतिक तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जे सार सांगितलेलं आहे, ते खटल्याचा न्याय देताना ती सत्सद विवेक बुद्धी, तो विवेक न्यायमूर्ती वापरत. म्हणजे तुकाराम असे जनाजनात मनामनात पोहोचलेले आहेत, रुजलेले आहेत, उगवलेले आहेत. आणि म्हणून वारकरी त्यांचे अभंग जे गात जातात पंढरपूरला, ते उगीच नाही. आता मी मगाशी उल्लेख केला की संत नामदेवांनी, म्हणजे त्यांच्या कुटुंबासह आणि इतरही संत मेळ्यासह शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा केली होती. 400 वर्षांनंतर पंढरपूरचे संत नामदेवराय इंद्रायणी काठी इथे देहूला पुण्याजवळ संत तुकारामांच्या स्वप्नात येतात आणि त्याबद्दलचा अभंग नामदेवरायांनी लिहून ठेवलेला आहे. आता ही ज्ञानाची गंगा आहे, शिक्षणाची गंगा आहे, स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश आहे. आणि ही परंपरा कशी आलेली आहे याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. नामदेव महाराज स्वप्नात येतात तुकाराम महाराजांच्या, आणि तुकाराम महाराज तो प्रसंग लिहून ठेवतात. ते म्हणतात, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, आणि सोबत कोण होतं तर स्वये पांडुरंग येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नको. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले शेवटी लावी तुका. म्हणजे याचा अर्थ असा आहे, नामदेव महाराज
तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये येतात सुमारे 400 वर्षानंतर, आणि मी जी शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा केली होती ती माझ्याच्याने काही माझ्या आयुष्यभरात पूर्ण झाली नाही, तर ती पूर्ण तू कर. आणि सोबत त्याला साक्षीदार म्हणून स्वतः विठ्ठल परमात्मा पांडुरंग तिथं आलेला आहे, आणि तोही संत नामदेवांना दुजोरा देतो आहे की नामदेवांचं हे जे कार्य आहे तुकारामा, तुला हे पूर्ण करावं लागेल. याचा अर्थ असा आहे की ही जी लोकशिक्षणाची चळवळ आहे, ही लोकशिक्षणाची चळवळ पुढं न्यायला हवी आहे, आणि म्हणून ते तुकाराम महाराज नामदेव महाराजांचा दाखला या ठिकाणी आपल्याला देतात. असं म्हणतात की तुकारामांची कविता ही दुःखाचा उद्गार आहे, दुःखातून आलेली कविता आहे, जीवनानुभवातून आलेली कविता आहे. ते अगदी काही साधे सोपेपणाने चांगल्या परिस्थितीमध्ये कवी झालेले नाही आहेत, तर त्यांनी जीवनामध्ये जी दुःख भोगली त्या दुःखानेच त्यांना कविता करायला शिकवली. असं म्हणतात त्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तुकारामांच्या घरात समृद्धी होती, वाणी उदीम होतं, व्यापार होता, सावकारी होती. पण जेव्हा दुष्काळ पडला, या दुष्काळाने त्यांची मोठी वाताहत झाली, सगळ्या शेतकऱ्यांची वाताहत झाली, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचीही वाताहत झाली. त्यांनी आपल्याला कवित्व कसं स्फुरलं याचा एक अभंग लिहून ठेवलेला आहे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे. त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी देहूमध्ये विठ्ठल रुक्माईचं एक मंदिर बांधलं होतं. तिथं आंबेवनामध्ये विश्वंभर बाबा आजारी होते, तेव्हा त्यांना भेटायला विठ्ठल रुक्मिणी पंढरपुरावरून आली होती. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं मंदिर बांधलं, आणि तुकाराम महाराजांच्या काळात ते मोडकळीस आलं होतं. जेव्हा दुष्काळ पडला, हाताला काही काम नव्हतं, तेव्हा तुकाराम महाराजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला घेतला, असं ते या अभंगामध्ये म्हणतात. आता ते म्हणतात, आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी. म्हणजे अभ्यासामध्ये वगैरे माझं काही चित्त नव्हतं. एकादशी वगैरे ही व्रत करायला जरी सुरुवात केली तरी मला अभ्यासातलं काही कळत नव्हतं. आणि मग मी काय केलं, तर ते म्हणतात, काही पाठ केली संतांची उत्तरे, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया. म्हणजे आपले जे पूर्वज आहेत किंवा आपल्या अगोदरचे जे संत आहेत त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास तुकाराम महाराज म्हणतात मी केला. आणि मी जेव्हा कविता करायला लागलो, मी जेव्हा अभंग करायला लागलो, तेव्हा मला या संतांची वचनं, त्यांनी आधी लिहिलेलं साहित्य हे कामी आलं, आणि तो अभ्यास करूनच आणि मी लिहायला लागलो, साहित्य कृती करायला लागलो, रचना करायला लागलो, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांचा अभ्यास आणि त्यांना भोगायला लागलेली परिस्थिती ही सगळी जी आहे ही त्यांच्या कवित्वाला कारणीभूत आहे. म्हणून मगाशी आपण म्हटलो तसं की दुःखात असोत सुखात असोत इथले महाराष्ट्रातले लोक तुकारामांचे अभंग म्हणतात. सुखाच्या क्षणी त्यांना तुकारामांचे अभंग आठवतात आणि दुःखातही तुकारामच आठवतात. असा या तुकाराम महाराजांचा महिमा आहे. आणखी ते असं म्हणतात, उजळावया आलो वाटा. म्हणजे मी कशासाठी आलोय, माझं अवतार कार्य काय आहे, माझं आयुष्य काय आहे, तो लोकांच्या जीवनातला अज्ञानाचा अंधार दूर करायचा आणि त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचा, याच्यासाठी मी आलेलो आहे. आणि म्हणूनच ते संत ज्ञानदेवांची भक्ती करतात. संत ज्ञानदेवांच्या पादुका पहिल्यांदा घेऊन तुकाराम महाराज पंढरपूरला गेलेले आहेत. त्यांचं जे ज्ञानदेव महाराजांचं आळंदीतलं जे मंदिर होतं ते सुद्धा मोडकळीस आलेलं, पुन्हा त्याचा जीर्णोद्धार तुकाराम महाराजांनीच केलेला आहे. याचा अर्थ ज्ञानदेवांची जी ज्ञानदानाची परंपरा आहे, स्वयंप्रकाशित होण्याची जी परंपरा आहे, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास आणि ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याची जी परंपरा आहे ती तुकाराम महाराजांनी पुढं नेली आहे. म्हणूनच ज्ञानदेवे रचेला पाया आणि तुका झालासे कळस, असं त्यांनी बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग खूप प्रसिद्ध आहे आणि तो जवळपास सगळ्या लोकांना माहीत असतो. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन आणि शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. बघा, या अभंगांमध्ये संत साहित्याचं सार, संत साहित्याचा सारांश
ज्ञानाचा सारांश सामावलेला आहे. म्हणजे आमच्या घरी, आम्हा विष्णुदासांच्या घरी, वारकऱ्यांच्या घरी दुसरी कशाचीही संपत्ती नाही. आमच्याकडे जी संपत्ती आहे, आमच्याकडे जी शस्त्र अस्त्र आहेत ती शब्दांचीच आहेत. आमच्याकडची धनसंपत्ती ही सुद्धा शब्दांचीच आहे असं तुकाराम महाराज बजावून सांगतात. आपल्याला एक गोष्ट माहिती असते की छत्रपती शिवरायांचा तो काळ होता आणि देहूच्या इंद्रायणीच्या काठी देहू गावी असा हा विद्वान कवी, प्रतिभावंत कवी आहे, राहतो आहे, हे शिवरायांना माहीत होतं. शिवरायांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या कथाकीर्तनाला ते जात असत, त्यांच्याशी सल्लामसलत ते करत असत. त्यांच्या घरची गरिबी तुकाराम महाराजांच्या शिवरायांनी पाहिली होती आणि त्याच्यामुळं एकदा शिवरायांनी त्यांना काही सोनं नाणं द्रव्य पाठवून दिलं. पण तुकाराम महाराजांनी ते परत केलं आणि त्यांनी सांगितलं, हे सोनं आम्हाला मृत्तिके समान आहे आणि आमच्या घरी धन जे आहे ते शब्दांचीच रत्ने आहेत. असे हे संत तुकाराम महाराज, ज्यांनी या भागवत धर्मावर, या वारकरी संप्रदायांच्या विचारावर हा जो साहित्यारूपी कळस, आपला अनुभवरूपी शब्दांचा कळस चढवला, असे हे तुकाराम महाराज. म्हणून ही जी ज्ञानगंगा आहे, हा जो प्रबोधनाचा वारसा आहे, तो वारकरी पंढरपूरला जे जातात त्याचं ते प्रतीक आहे. मला या निमित्ताने एक पु ल देशपांड्यांचं एक नाटक आहे, तुका म्हणे, आणि या नाटकामध्ये तुकोबारायांचे अभंग गावागावांमध्ये, खेडोपाड्यांमध्ये किती रुजलेले आहेत याचं अत्यंत उत्तम असं सादरीकरण, उत्तम संहिता पु ल देशपांडेंनी लिहिलेली आहे. ते वाचून दाखवण्याचा मोह मला आवरत नाही, मी तो तुम्हाला वाचून दाखवतो. एक मंबाजी बुवाला आणि लोक ऐकवत आहेत, आणि हे कोण आहेत मंबाजी बुवांना ऐकवणारे? ते संताजी महाराज जगनाडे बुवा, तेली समाजाचे हे गृहस्थ आहेत, तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत, सोबती आहेत, सखे आहेत. आणि जेव्हा संत तुकारामांचे अभंग त्या डोहामध्ये इंद्रायणीच्या बुडवले जातात आणि नंतर ते वरती तरुण येतात, त्याच्यानंतरचा हा प्रसंग आहे. तर ते जगनाडे बुवा म्हणतात मंबाजींना, केवढ्या भ्रमात आहात तुम्ही मंबाजी बाबा, या वह्या बुडवून अभंग बुडणार? अहो, त्याचं नावच अभंग आहे, त्याला भंग नाही. मी लिहिलेलं महाराजांचं कवित्व तुम्हाला बुडवता आलं, पण या गेण्या चांभाराच्या तोंडातले अभंग कुठे नेऊन तुम्ही बुडवणार? आज या देहू गावात रोज सकाळी जात्यावर हेच अभंग गायले जातात. मोटेवर बैल या अभंगांच्या नादात शेत पाजतो. आई लेकराला पोटाशी घेऊन झोपताना या अभंगांची अंगाई गाते. लोहाराच्या मेटावर विठ्ठल नामाच्या गजरात लोखंडाचे घण बसतात. सोनाराचे नाजूक हात या तुकारामांच्या अभंगांच्या तालावर घडवले जातात. लोहगावचा रावा महार रस्ते झाडताना हे अभंग म्हणतो. 12 मावळाच्या मनात जाऊन बसलेले हे अभंग तुम्ही कसे बुडवणार आहात मंबाजी बुवा? असे जगनाडे महाराज मंबाजी बुवांना सवाल विचारतात. तेव्हा तुकाराम महाराजांनी इथल्या रानात, शेतात, मातीत, या भूमीत जे कवित्व पेरलेलं आहे ते कसं लोकांच्या मनामनात उगवून आलेलं आहे याची ग्वाही मंबाजी बुवांना जगनाडे बुवा देतात. ते पुढं असं म्हणतात, वह्या विसर्जित केल्या म्हणजे जेव्हा तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले गेले त्याच्यानंतर काय झालं असावं? तर त्याच्यानंतर असं झालं असावं असा एक तर्क मांडला जातो की वह्या पाण्यातून वरती आल्या वगैरे हा एक भाग आहे, पण दुसरीकडं 12 मावळ म्हणजे तुकाराम महाराज जिथे राहतात हा सगळा मावळी प्रदेश आहे आणि या 12 मावळामध्ये तुकाराम महाराजांचं जाणं येणं असायचं, लोकांचं त्यांच्याकडे उठबस असायची. तर तुकाराम महाराजांचे अभंग या सगळ्या सर्वसामान्य शेतकरी मंडळींनी पाठ केले होते, कंठस्थ केलेले होते. तेव्हा जेव्हा जगनाडे बुवा हे वह्या बुडवल्या गेल्या त्याच्यानंतर हे अभंग आपण पुन्हा लिहून काढू असा निश्चय त्यांनी केला आणि मग ते 12 मावळात फिरायला निघाले आणि ज्यांनी ज्यांनी हे अभंग पाठ केलेले होते ते अभंग त्यांनी पुन्हा लिहून काढले आणि पुन्हा संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा गाथा तयार झाला.
सुमारे 4,500 अभंग या गाथ्यात अजून आहेत. कदाचित आणखी काही हरवलेही असतील, त्याच्यापेक्षाही या अभंगांची संख्या जास्त असेल. कारण तुकाराम महाराजांनी जो नामदेव रायांना शब्द दिला होता की तुमच्या शतकोटीची, आता आकडा नेमका किती माहीत नाही, पण ते हजारो, शतकोटी वगैरे म्हणतात, पण ते हजारो अभंग असायला पाहिजेत, ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा तुकाराम महाराजांनी आटोकाट प्रयत्न केला. आणि म्हणून जगनाडे बुवांचे हे उपकार आहेत की त्यांनी हे अभंग शेतकऱ्यांकडनं, मजुरांकडनं, सामान्य माणसांकडनं म्हणून घेतले आणि पुन्हा ते लिहून काढले. ते म्हणतात मंबाजी बुवांना, वह्या विसर्जित केल्या आणि मी, आई आणि रामेश्वर बुवा निघालो. आईनं गावोगावच्या जात्यावरनं आणि पाळण्याकडनं तुमचे अभंग वेचले. मी शेतमाळ्यांतून फिरलो आणि रामेश्वर बाबा गृहस्थांच्या घरात हिंडले. गावागावांतून साऱ्या मावळ प्रांतात पाखरासारखं भिरभिर फिरलो आणि हे तुळशीचं बी गोळा करून आणलं बघा. म्हणजे संत तुकारामांचे अभंग हे पाळण्यावर म्हटले जात, दळताना कांडताना म्हटले जात, शेतकरी शेताला पाणी पाजताना म्हणायचा, एखादा महार गाव झाडताना ते म्हणायचा. हे सगळे अभंग त्यांचे पाठ होते. आणि जगनाडे बुवा म्हणतात हे सगळे अभंग आम्ही गोळा करून आणले, त्याला ते तुळशीचं बी असं म्हणतात. म्हणजे वारकरी जी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात, श्रीविष्णूच्या गळ्यामध्ये, विठ्ठलाच्या गळ्यामध्ये जो तुळशीचा हार असतो त्याचं प्रतीक म्हणजे ही तुळशीची माळ. म्हणून तुळशीचं बी, आणि प्रत्येक वारकऱ्याच्या अंगणात तुळस असते, तर ही तुळस, त्याचं बी मी आणलं आणि प्रत्येक वारकऱ्याच्या अंगणात, प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हे तुळशीचं बीज आम्ही पुन्हा एकदा रुजवलं. असं हे पु ल देशपांडेंच्या तुका म्हणे नाटकातला हा संवाद आहे. मला असं वाटतं की तुकारामांचे अभंग आणि सर्व संतांचे अभंग कशा प्रकारे जनतेने जपून ठेवलेले आहे त्याचं हे अत्यंत उत्तम सार्थ उदाहरण पु ल देशपांडेंनी त्यांच्या या नाटकामधून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. असा हा संतांच्या साहित्याचा महिमा, अशी ही लोकशिक्षणाची वारी, म्हणून असा हा ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो दीप उजळले घटी सांडिली त्रिपुटी असं संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे एखाद्या माठामध्ये अंधार असतो आणि त्याच्यात जर दिवा लावला तर त्याच्यातला अंतर्भागाचा कणकण उजळला जातो, अंधार नाहीसा होतो. तसा मनामध्ये अज्ञानाच्या अंधारामध्ये जर ज्ञानाचा दिवा लावला तर मनाचा अंतर्गाभारा हा प्रकाशित होऊन जातो, माणूस स्वयंप्रकाशित होतो. असं हे वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान आहे. ते त्यांनी मनात रुजवलेलं आहे, दुसऱ्यांमध्ये पसरवलेलं आहे आणि ते शतकानुशतके एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं चालतच राहतं. म्हणून पंढरीची जी पायी वारी आहे ती या ज्ञानभक्तीचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आमची ही डिजिटल वारी आपण पाहत राहा. आपण रोज या डिजिटल वारीच्या निमित्ताने संतांच्या या विचारांचा मागोवा घेत राहू. धन्यवाद. मराठीयन ठसका तर लागणारच.